नमस्कार आपल्या सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री हरी विष्णू नारायणा वासुदेवाय नमो नमः. वेलकम टू इन्फोगॉड स्वामी चॅनल. अधिक मास सुरू झालेला आहे. तर काय आहे अधिक मास, काय आहे अधिक मासाचे महत्व, काय आहे व्रतकथा, का करायची उपासना अधिक मासामध्ये व अधिक मासाचे एवढे धार्मिक महत्व काय आहे ते आज आपण आपल्या इन्फोगॉड स्वामी चॅनल वरती बघणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, बघत रहा व ऐकत रहा इन्फोगॉड स्वामी चॅनल. अधिक मास म्हणजे काय व ह्याला एवढे धार्मिक महत्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार सूर्य आणि चंद्र महिन्याच्या गणनेमध्ये जेव्हा फरक पडतो तेव्हा हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 2 वर्ष 8 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच अधिक मास असे म्हणतात. हा अधिक मास अत्यंत पवित्र मानला जातो. अधिक मासालाच पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. तर आता जाणून घेऊयात की चंद्र व सूर्य गणना म्हणजे काय असते व का ही अधिकतम मासाची योजना आपल्या शास्त्रानुसार केले आहे व त्याला काय एवढे धार्मिक महत्व आहे. हिंदू पंचांगामध्ये 2 प्रकारची गणना केली जाते व त्यानुसार आपले महिने पकडले जातात व संपूर्ण महिने पकडून 1 वर्ष तयार केले जाते. सर्वप्रथम चंद्र गणना ही चांद्र महिन्यांवर आधारित असते. चंद्राच्या हालचालींवर व गतीवर ती आधारित असते. अमावस्या ते अमावस्या किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा हा चंद्र महिना हा मोजला जातो. चंद्राचा एक महिना साधारण 29.5 दिवसांचा असतो. त्यामुळे 12 चंद्र महिने साधारण 354 दिवस होतात. तर दुसरीकडे सूर्य गणना म्हणजे सौर्य वर्ष असे पकडले जाते. ही सूर्याच्या हालचालीवर आधारित अशी गणना असते. पृथ्वीला सूर्याभोवती फेरी मारायला संपूर्ण 365 दिवस लागतात, म्हणजेच एक सौर वर्ष जे आपण 365 दिवसांचे मानतो. मग जर आपण वर्ष हे सौर्य वर्षानुसार सूर्य गणनेनुसार मानतो तर चंद्राच्या गणनेला काय महत्व आहे. चंद्राच्या गणनेला अनन्यसाधारण महत्व आहे व ते येते अधिक मासामध्ये. आता बघा, चंद्र वर्ष 354 दिवसांचं असते, सूर्यवर्ष 365 दिवसांचं असते, म्हणजे दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक हा पडत जातो. हा फरक वाढत जाऊन सुमारे 2 वर्ष 8 महिन्यांनी हा फरक साधारण 30 दिवस 1 महिन्याचा होतो. तेव्हा पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. तसेच 11 दिवसांचा जर 3 वर्षांनी फरक पकडला तर 33 दिवस असे देखील फरक पकडता येतो. सोपे उदाहरण बघूयात. जर आपले घड्याळ रोज 10 मिनिटे मागे पडते तर सुरुवातीला आपल्याला तो फरक दिसणार नाही, परंतु काही दिवसांनी तो फरक जाणवतो व मोठा फरक आपल्याला जाणवतो व घड्याळ खूप मागे पडलेले आहे हे देखील आपल्या लक्षात येते. तेव्हा आपण घड्याळ पुन्हा नीट लावतो व टाइम नुसार चालायला सुरुवात करतो. तसंच चंद्र आणि सूर्याच्या दिवसांच्या फरकातला जुळवाजुळव करण्यासाठी अधिक मास येतो. म्हणजे चंद्रमास व सूर्यमास ह्यांचे जर दोघांचे वर्ष पकडले तर 365 व 354 दिवसांमधला जो 11 दिवसांचा फरक आहे तो 3 वर्षांनी साधारण 33 दिवसांचा फरक मानला जातो. म्हणजे साधारण त्याला 1 महिना एवढे महत्व दिले जाते व तोच हा धार्मिक व वैज्ञानिक प्रकारे गणला जाणारा अधिक मास आहे. म्हणूनच अधिक मासाला धार्मिक महत्व आहे व वैज्ञानिक म्हणजे शास्त्रीय महत्व देखील आहे. अधिक मासालाच पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखले जाते. तर चला ऐकूयात आपण अधिक मासाची किंवा पुरुषोत्तम मासाची कथा काय आहे. पूर्वी सर्व महिने आपापले महत्व सांगत होते की आपल्या महिन्यामध्ये म्हणजे कोणत्याही हिंदू महिन्यामध्ये कुठला सण येतो व काय महत्व आहे. परंतु अधिक मासाला कोणतेही महत्व नव्हते, त्याला अतिरिक्त मास म्हणूनच ओळखले जात होते. त्यामुळे अधिक मासाला असे वाटले की आपल्या ह्या अतिरिक्त दिवसांमध्ये देखील काही सणवार असले पाहिजेत. परंतु कोणतीही तिथी ह्या अधिकतम मासामध्ये 3 वर्षांनी येत असल्यामुळे येत नव्हती. तेव्हा अधिक मासाला वाटले की जर भगवान विष्णूंकडे आपण गेलो तर आपल्याला काहीतरी त्याची मान्यता मिळेल. त्याप्रमाणे अधिक मास हा भगवान विष्णूंकडे जातो व त्यांना हे सांगतो की प्रत्येक महिन्याला महत्व आहे, तर हा अधिक मास जो 3 वर्षांनी येणारा आहे त्याला काय महत्व असणार आहे. त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात की मी हा अधिक मास माझाच म्हणजे पुरुषोत्तम म्हणून अंगीकारतो. पुरुषोत्तम म्हणजे सर्वात उत्तम पुरुष म्हणजे श्री हरी विष्णू नारायण. जर अधिक मासामध्ये
पुरुषोत्तम ह्या नावाने श्री हरी विष्णूंची उपासना केली तर पुरुषोत्तम मास म्हणून हा अधिक मास ओळखला जाईल व तसेच त्या निमित्ताने या अधिक मासामध्ये लोक भक्ती जप दान व्रत करतील व त्यांचे अनेक पटींनी पाप हरले जाईल व पुण्य वाढेल. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाऊ लागले व अधिक मासामध्ये श्री हरी विष्णूंचीच पुरुषोत्तम रूपातली उपासना केली जाऊ लागली. तसेच अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मास व्रत देखील करतात, अधिक मासाचे व्रत देखील करतात. कोण कृष्णाची उपासना करतो, कोण रामाची करतो, तो कोण डायरेक्ट विष्णूंचीच पुरुषोत्तम रूपातली किंवा नारायण रूपातली उपासना करतो. तर काय व्रत करायचं आहे ह्या अधिक मासामध्ये ते जाणून घेऊया. लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ ठेवायचं आहे, स्वच्छ शुचिर्भूत आंघोळ करायची आहे, देवघर स्वच्छ करून श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. बाळकृष्ण असेल तर त्याला एका आसनस्थ करायचं आहे, नवीन वस्त्र घालायचं आहे, हार फुलं तुळस अर्पण करायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी पत्र अर्पण करत राहायचं आहे व अधिक मास व्रतकथा जी आहे ती वाचायची आहे. विष्णूंची आरती करू शकतो, कृष्णाची आरती करू शकतो, रामाची आरती करू शकतो, नामस्मरण करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जाप आपण एक माळ करू शकतो. ओम विष्णवे नमः म्हणू शकतो. भगवद्गीतेतला अध्याय आपण 15वा वाचू शकतो. विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकतो किंवा श्रीमद भगवत ग्रंथ जो आहे तो देखील अनेक ठिकाणी किंवा घरोघरी अधिक मासामध्ये वाचला जातो. काही जण पूर्ण उपवास धरतात अधिक मासामध्ये, काही जण फलाहार करतात, कोण कांदा लसूण टाळतात आणि सात्विक आहार घेतं म्हणजे पालेभाज्या या अधिक मासामध्ये खाल्ला जातो. कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्जित केले जाते. तसेच अधिक मासामध्ये दान धर्म करण्याला खूप महत्व आहे. तर या महिन्यामध्ये जे दान करायचं आहे ते सच्छिद्र दान करायचं आहे. सच्छिद्र म्हणजे कोणत्याही पदार्थाला छिद्र असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल अनारसे आपण दान करू शकतो, मैसूर पाक दान करू शकतो किंवा त्याप्रमाणे बनवलेला कोणताही पदार्थ की ज्याला छिद्र असणार आहे त्याचं दान आपण कुणालाही करू शकतो. गरिबांना, गरजूंना, भूक लागलेल्यांना भोजनामध्ये आपण दान करू शकतो. तसेच आपल्याकडे महत्व आहे की आपल्या मुलींना व जावयाला अधिक मासामध्ये बोलवणे, त्यांना अधिक मासाचं जेवण करणे, धोंडे जेवण करणे आणि त्यांना पुरणपोळीचं जेवण देऊन त्यांना श्री हरी विष्णू म्हणजे लक्ष्मी नारायण मानणे जावयाला व मुलीला. कारण जावई हा विष्णू समान असतो आणि मुलगी लक्ष्मी समान असते आणि लग्नामध्ये पण लक्ष्मी नारायणाचा जोड्या असं बोलले जाते व त्यांना सच्छिद्र दान केलं जातं म्हणजे अनरसांचं आपण दान करत असतो आणि 33 करतो कारण हे 33 दिवसांचं प्रतीक असतं. 33 अनारसे, 33 मैसूर पाक किंवा कोणताही पदार्थ हा 33 ह्याच संख्येमध्ये आपण त्यांना दान करायचं आहे. तसेच जावयाला व मुलीला नवीन वस्तू, निरांजन किंवा गरजेची कोणतीही वस्तू आपण करू शकतो दान. तसेच प्राण्यांना देखील, पक्ष्यांना देखील हे दाने आपण देऊ शकतो किंवा सच्छिद्र दान त्यांना देऊ शकतो एखाद्या पदार्थाचं. तर हे दान आपण अधिक मासामध्ये नक्की करायचं आहे. तसंच पिवळ्या वस्तूंचं, डाळींचं किंवा तुळशीचं रोपाचं झाडाचं दान आपण करू शकतो किंवा मंदिरामध्ये पण आपण गरजेच्या वस्तू दान करून तेथे भोजन देऊ शकतो. अधिक मासामध्ये जेवढी श्री हरी विष्णूची उपासना करता येईल, कृष्णाची, रामाची उपासना करता येईल तेवढी करायची आहे. वादविवाद टाळायचा आहे, खोटं बोलायचं नाहीये, नकारात्मकता, राग, मत्सर बाळगायचा नाहीये. अधिक मासामध्ये काही गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत जसे की शुभ कार्य टाळायचं आहे, गृहप्रवेश, लग्न, खरेदी, कोणत्याही नवीन वस्तूचे व्यवहार, प्रॉपर्टीचे व्यवहार टाळायचे आहे. अधिक मास हा मनशांतीसाठी, पुण्य संचयासाठी, पापक्षालनासाठी व विष्णूंची उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. जर ह्या 33 दिवस आपण अधिक मासामध्ये नामस्मरण, विष्णूंच्या चरणी शरण जाऊन उपासना केली तर आपलं मन स्वच्छ होतं व सकारात्मक ऊर्जा वाढते व अध्यात्मामध्ये आपली प्रगती होत जाते. तसेच अधिक मास हे 2 प्रकारे विभागलेले असतात. साधारण हा अधिक मास जो आहे तो ज्येष्ठ अधिक मास व निजो किंवा कनिष्ठ अधिक मास असा देखील मानला जातो. परंतु ज्येष्ठ अधिक मास जो आहे साधारण 33 दिवसांमधले पहिले 15-16 दिवस जे आहेत ते जास्त आपण महत्वाचे मानलेले गेलेले आहेत. तर या वर्षीचा अधिक मास जो आहे तो 17 मे 2026 ला सुरू झालेला आहे. तर ज्येष्ठ अधिक मास 15 जून पर्यंतच असणार आहे आणि त्याच्यानंतरचा जो निज अधिक मास, कनिष्ठ अधिक मास जो आहे तो 13 जुलै पर्यंत 15 जून नंतर मानला जाणार आहे. तर
अशा प्रकारे आपण यावर्षी अधिक मासामध्ये विष्णूंची जी जी उपासना करता येईल ते करणार आहोत. व्रतकथा वाचणार आहोत, नामस्मरण विष्णूंचं, कृष्णांचं, रामाचं करणार आहोत. आणि आपल्या घरामध्ये पण जावई असतील तर त्यांना अधिक मासाचं जेवण देणार आहोत, धुंडे जेवण देणार आहोत. आणि तुळशीचं पण दान करायला आपण विसरायचं नाहीये. किंवा कृष्णाच्या, रामाच्या मंदिरात जाऊन, इव्हन स्वामींच्या, दत्तांच्या मंदिरात जाऊन जरी तुळस अर्पण केली तरी देखील चालणार आहे. तर अशा प्रकारे अधिक मासामध्ये आपण उपासना करूयात आणि हे धार्मिक महत्व आपण जतन करूयात. व 3 वर्षांनी येणारा अधिक मास हा आपल्याला सुख, समृद्धी आणि पापाचं क्षालन करण्यासाठी आध्यात्मिक उन्नतीचा जाऊ, हीच प्रार्थना मी श्री हरी विष्णूंच्या चरणी करते व आजचा कंटेंट एंड करते. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉट स्वामी चॅनल. बाय. धन्यवाद.